समाधी घेताना जो रडले नाही तर झाड रडत. समाधी समयी सकळ समुदाय घेऊन सुरवर आले श्री पंढरीराय. भुरारे अजान वृक्ष सुवर्ण पिंपळ समान. अरे पिंपळाचं झाड रडलं, अजान वृक्षाचं झाड रडलं. विचार करा, ज्ञानेश्वर महाराजाचा जन्म व्हायच्या आधी रुक्माई आईसाहेबांनी त्या पिंपळाच्या झाडाला दयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे अशा झाडाला 1.25 लक्ष पुरस्कार करतात. आपल्याला वेगवेगळी डॉक्टर म्हणतो हिंदू नका, बाहेर जाऊ नका, प्रवास करू नका, पुन्हा पुन्हा आई बाबा बाहेर घालून कोळी कन्या पुत्र ज्ञानेश्वर महाराजाच्या आईला विठ्ठल भक्तांनी न विचारता ज्यावेळेस संन्यास घेतला त्यावेळेस त्यांनी काय केलं, पिंपळाच्या झाडाची सेवा चालू केली. आताही असं सांगतात, आपल्याला जर खूप साडेसती जर लागली तर शनिवारी सकाळी 9 ते 10:30 मध्ये पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावावा, त्याच्यात थोडेसे काळे तीळ घालावे आणि पाणी साखर घालू नये, साखर घातलेलं पाणी घालावं फक्त शनिवारी.
आई साहेबांनी त्या पिंपळाच्या झाडाची सेवा केली. सेवा करता करता त्या मंदिरात साधू आले सिद्धेश्वराच्या दर्शनाची. विमानाची दाटी स्वर्गावनी देव. पण कधी महाराज असं सांगतात, आळंदी गाव सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी, माऊलीच्या दर्शनासाठी नाही, सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी साधू आले. पाया आईसाहेब गेले. आपल्याला वाटतं की एक महाराजाच्या पाया पडल्यावर काय होतंय? दर्शनी प्रशस्ती पुण्यपुरुषा. पुण्यपुरुषाच्या पायावर डोकं ठेवायला पुण्यच करावं लागतं. असं एकदा सांग, पुण्यपुरुषाच्या पायावर डोकं ठेवायला पुण्यच करावं लागतं. काटा कशाने काढतात? काटा मग पापी माणसाच्या पुण्य माणूस जाते का त्याला मारायला? अरे बाबा, तिथं जायला उजळले भाट सिद्धेश्वर मंदिरात आईसाहेब पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारत होता. माऊलीचा जन्म घ्यायच्या आधी तिथं पिंपळाचं झाड, तिथं अजान वृक्षाचं झाड होतं. तिथं साधू दर्शनाला आल्यानंतर आईसाहेबांनी त्यांचं दर्शन घेतलं. आईसाहेबांनी दर्शन घेतल्यानंतर साधूनी म्हटले, पुत्रवान भव. आई साहेबांच्या डोळ्यातून पाणी निघालं आणि रामानंद स्वामीच्या दोन अंगठावर पडलं. स्वामी म्हणे, काय झालं? तर म्हणे, माझा नवरा संन्यास दीक्षा घेतलाय. आता जर मला लेकरं झाले तर व्यभिचारी होईन मी. सांगितलं, काळजी करू नकोस, तुझा नवरा येईल, विठ्ठल बद्दल त्याच्यापासून तुला संतती होईल. एक ज्ञानेश्वरीत वाक्य आहे, काय देसाई? जयाचे निवाक्य उदिवडे, जाहले चित्त विदळे, ब्रह्माचे वाळे निशंभू. देवाला सुद्धा वाक्य खोडून काढावं लागेल. संतांच्या मुखातून निघाले, मेले माणूस उठविला. अरे मेलेल्या माणसाला जिवंत उठवलं, ही ताकद संतांची होती. मग इतकी सेवा केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला. कुठल्या तिथीला झाला? माऊलीचा जन्म श्रावण वद्य अष्टमीला झाला. किती वाजता? श्रावण वद्य अष्टमी रात्री 12. तेव्हा जन्म कोणाचा झाला? अजून भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. स्वामी कुणाचे अवतार होते? महाविष्णूचा